चला घाई करा. येणारे 6 चेंडू करायचे, 12 धावा. चर्चा होगा तो खर्चा भी होगा, म्हणून जास्त वेळ चर्चा करू नका. 6 मध्ये 12 करायचे. चला गोलंदाजी करणारा राकेश आले गोलंदाजी ट्रॅक वरती. जय वाघोबा स्पोर्ट काशे संघाला विनंती आहे की जास्त वेळ खर्ची घालू नका. तुम्हाला वारंवार सूचित केलं जातं, नाही तर तुम्हाला आता रिस्ट्रिक्शन लावावे लागतील. कारण मित्रांनो वेळ कमी आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 20 संघ सहभागी आहेत. आता सध्याच्या घडीला घड्याळ जर पाहिलं तर जवळजवळ 1:30 वेळ झालाय. कमी वेळ शिल्लक राहिलाय. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, जस्ट स्विंग अँड मिस. यावेळी पहा गतीमध्ये व्हेरिएशन, गतीमध्ये थोडासा हलकासा बदलाव. बॉल पुढे ठेवला, फ्लाइट दिली या बॉलला आणि पहिलाच बॉल इथे डॉट डिलिव्हर्ड झालाय. आता इथे बीसीसी महालूर संघाच्या अडचणीमध्ये थोडीशी वाढ. येणारे 5 चेंडू करायचे, अजूनही 12 धावा. 5 मध्ये 12चं इक्वेशन आहे. पहिला बॉल डॉट डिलिव्हर्ड. दुसरा बॉल वरती संधी जरूर होती, एक सिंगल धावा आली आहे. इथून पुन्हा एकदा गुण तालिकेमध्ये हलकासा बदलाव होईल तर तुम्हालाही झेल टिपावे लागतील. कारण क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेचं मोल फार मोठं आहे. सन्माननीय पांडुरंगजी पडकील साहेब यांचं देखील स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. आपलंही स्वराज चषकाच्या 6व्या एडिशन मध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. येणारे 5 चेंडू 5 मध्ये करायचे तर 11 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 वरती 11 सॉरी. इथे फुल टॉस बॉल लाप केलं, फेकून दिलं सीमारेषा बाहेर. आणखी एक दर्जेदार षटकार. फुलटॉस बॉल आला. हे बरीच काही गणित आहेत. जर तर शिवाय म्हटलं जातं की जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर मध्ये क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही. आता इथे जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, धावा करायचे 5. या एका षटकाराने या मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण केलाय. यावेळी आणखीन एक फटका आहे, हाही सीमारेषा पार. व्हॉट अ फिनिश बीसीसी महालूर संघाच्या सुमितनं 2 बॉलवरती 2 मोठे आक्रमण करत